ठाणे शहरातील जागोजागी झाडांची छाटणी केलेली आहे। त्याच छाटणी केलेल्या फांद्यांचा खच व कचरा रस्त्याच्या बाजूला पडून आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास सध्या सहन करावा लागतोय। ठाणे शहराच्या वतीने ठाणे शहर मनसेचे रवींद्र मोरे यांनी महानगरपालिकेला याबाबत सूचक इशारा दिला आहे। येत्या 5 दिवसात हा कचरा उचलला गेला नाही तर हा सर्व कचरा ठाणे महानगरपालिकेत आणून टाकला जाईल। या प्रसंगी विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे, शहर सचिव प्रशांत पालांडे, प्रभाग अध्यक्ष उमेश यादव, उपविभाग अध्यक्ष मंगेश पिंगळे, मयूर पोळ, शाखा अध्यक्ष सिद्धेश पवार, रोशन वाडकर, शुभम सावंत इत्यादी पदाधिकारी येथे उपस्थित होते। खरं तर झाडांची छाटणी केल्यानंतर त्वरितच या ठिकाणी फांद्यांचा खच जो आहे तो उचलणं गरजेचं आहे, जेणेकरून वाहनांकरिता आणि नागरिकांना जाण्या येण्याकरिता हा रस्ता मोकळा राहील। मात्र प्रत्यक्षात तसं केलं जात नसल्यामुळे याचा त्रास जो आहे तो ठाणेकरांना सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवरती मनसेने या संदर्भात ठाणे महानगरपालिकेला सूचक इशारा दिला आहे। मी रवींद्र मोरे, मनसे ठाणे शहराध्यक्ष। तुम्ही हा वाहिलेला कचरा असा संपूर्ण ठाण्यात हा कचऱ्याचा ढीग बऱ्याचशा ठिकाणी हे केलेला आहे की एकतर हे झोपले होते, पाऊस पडण्याच्या अगोदर झाडं तोडायची, छाटणी करायची, तो वेळ नव्हता। पाऊस पडल्यानंतर बरीचशी झाडं पडली, त्याच्यानंतर हे जागे झाले, पण जागोजागी असा कचरा पडलेला आहे। तुम्ही इथे बघाल, याच्या आपल्या सर्कलला बघाल, हरण्यावर सर्कलला, पुढे दमानीच्या अगोदर बघाल, त्या सर्व्हिस रोडला बघाल, सगळीकडे नुसता झाडांचा खच आहे। मी नगरपालिकेला 5 दिवसाची मुदत देतो। 5 दिवसात हे कचरा उचलला गेला नाही तर हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेच्या आतमध्ये नेऊन टाकणार, कारण यांना हीच भाषा कळते। आम्ही सांगून यांना कळत नाही। बरेचसे इथले नागरिक पण सांगतायत की इथले लोकांना त्रास होतो, लोक बोलतायत, तर त्यांना यांचे कामगार उत्तरं देतात, तुमच्या बापाचा रस्ता आहे का, याचा त्रास तुम्हाला काय होतोय, ही उत्तरं दिली जातात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची, आम नागरिकांना। आता जिथे एक नागरिक होते, कुठे गेले ते, हे बघा, त्यांना सांगताय की तुझ्या बापाचा रस्ता आहे का। तर ही अशी जर उत्तरं असतील तर आमच्याकडून एकच म्हणणं आहे की हा जर कचरा उचलला गेला ना 4 दिवसात, हा म्हणजे ठाण्यातला, तर तो कचरा उचलणार आणि तुमच्या नगरपालिकेच्या आतमध्ये नेऊन टाकणार। मग त्यांना कळेल की कचऱ्याचा नक्की त्रास काय होतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।